राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामतीमध्ये मतदान पार पडलंय, पण मतांचा टक्का घसरल्याचं चित्र आहे। त्यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालंय। ही लढाई अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची तर शरद पवार यांच्या अस्तित्वाची असल्यानं खडकवासल्यामधील घसरलेला मतांचा टक्का बारामतीचा खासदार ठरवताना कुणाचा गेम करणार याची चर्चा रंगलेली आहे। बघूया एक रिपोर्ट। कमी मतदानामुळे बारामती ट्विस्ट, कमी मतदानाचा फायदा कुणाला? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार? साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे विजयाचं गणित आणखीनच गुंतागुंतीचं झालंय। बारामतीत यंदा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई आहे। मात्र या मतदारसंघात 59% इतकंच मतदान झालंय। घसरलेल्या मतदानामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची धडधड वाढली आहे। त्यामुळे सारं लक्ष आता खडकवासला विधानसभा मतदारसंघाकडे लागलंय। कारण बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि भोरमध्ये सामना बरोबरीत सुटला किंवा सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली तरी ते लीड तोडण्याची ताकद एकट्या खडकवासला मतदारसंघात आहे। 2014 आणि 2019 मध्ये खडकवासला मतदारसंघानं सुप्रिया सुळे यांचं टेन्शन वाढवलं होतं। 2019 मध्ये 53% मतदान झालं होतं। त्यावेळी कांचन कुल यांना एकट्या खडकवासल्यामधून 1,52,487 अशी विक्रमी मतं मिळाली होती, तर सुप्रिया सुळे यांना केवळ 85,983 मतं मिळाली होती। खडकवासल्यातून कांचन कुल यांना तब्बल 70,000 मतांचं लीड मिळालं होतं। त्याचं महत्त्वाचं कारण खडकवासला मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत। त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। 2014 मध्ये महादेव जानकर हे भाजपच्या चिन्हावर लढले नाहीत, अन्यथा वेगळं चित्र असतं असं विधान स्वतः अजित पवार यांनी केलंय। आम्ही कसं बारामतीमध्ये 1,00,000-1.5 लाख मत लीड द्यायचो का नाही, आणि मग ते लीड कुठं तुटायचं नाही। आमच्या लीडमुळे तर जानकर साहेब पडले, नाही तर जानकर साहेब पडलेच नसते। त्याच्यात त्यांनी कबशी घेतली, त्यावेळेस कमळ फारच जोरात चाललं होतं देशात। ते कमळ घेतलं असतं तर तेव्हा बाबा खासदार झाला असता। खडकवासला मतदारसंघात 5,38,000 मतदार आहेत। मात्र या मतदारसंघात 50%च मतदान झालंय। त्यामुळे 2,70,000 मतदारांनी मतदान केल्याचं गृहीत धरल्यास आणि हे मतदान 2019 प्रमाणेच महायुतीच्या पारड्यात पडल्यास सुनेत्रा पवार यांना मोठा फायदा होऊ शकतो। मात्र सुप्रिया सुळे सलग 2 निवडणुकीत पिछाडीवर राहिल्यानं त्यांनी अनेक सोसायट्यांना भेटी देत साखर पेरणी केली आहे। मात्र ही साखर पेरणी कितपत कामाला येते यावरच बारामतीचा खासदार कोण होणार आणि कुणाचा गेम होणार हे स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।